आवाम की आवाज जिसे दबा दिया गया, उस आवाज को मुद्दा बनाएगी। नमस्कार, आप देख रहे हैं महाराष्ट्र समाचार। इस वक्त की बड़ी खबर। कसं आहे ना ताई, आपण खरं बघायला गेलं तर हे तिसरा आजचा दिवस आहे उपोषणाचा। म्हणजे काही पाणी अन्न न ग्रहण करता आज आशाताई त्यांच्यासोबत जे आपल्या प्रिन्स अली खानचे जे वर्कर्स आहेत ज्यांना इल्लीगली टर्मिनेट केलेलं आहे, असे 12 वर्कर्स आहेत ज्यांनी म्हणजे उपोषण स्वीकारलेलं आहे। आणि आता मागे जरी बघाल तुम्ही तर आपले पूर्ण जेवढं वर्कर टीम आहे ज्यांच्याबरोबर अन्याय झालेला आहे ती सगळी मंडळी आपल्यासोबत बसलेली आहेत। आज जे इल्लीगल टर्मिनेशन हा वर्ड फक्त एवढ्यासाठी वापरलाय कारण आपल्याला सगळ्यांनाही माहिती आहे, आज कॉर्पोरेट्समध्ये बऱ्याच लोकांनी, मी सुद्धा एक कॉर्पोरेट एम्प्लॉई होते, आपल्याला एवढंच माहिती आहे की टर्मिनेशन 2 बेसिसवर आपण करतो, आयदर ऑन द बेसिस ऑफ मिसबिहेवियर, कोड ऑफ कंडक्ट, किंवा तुम्हाला 1 महिन्याचं नोटीस देतात। पण त्या व्यतिरिक्त काही एक झालेलं नाहीये। ह्यांना फक्त ज्या वेळेला हे लोक गेटवर आले ड्युटीवर रिझू व्हायला त्यावेळेला गेट्स लावून घेतलेले आणि त्यांना सांगितलं की तुमचं आजच्या नंतर तुम्ही परत यायचं नाहीये आणि तुमचं जे काही फुल अँड फायनल सेटलमेंट आहे ते तुम्हाला डायरेक्ट तुमच्या अकाउंट्सला येणार। पण असं नसतं, हे जर तुम्ही करताय तर हा खूप मोठा अन्याय आहे। आणि त्यावेळेसचे व्हिडिओज तुम्ही जर बघाल, बॅकडेटेड व्हिडिओज, म्हणजे साधारण 2.5-3 वर्षापूर्वीचे व्हिडिओज जर आहेत त्याच्यामध्ये पण अगदी लोक रडतायत कारण एका दिवसाच्या नोटीसवर काही लोकांनी लोन्स काढलेले आहेत, लोकांनी मुलांना चांगल्या चांगल्या शाळेमधून बाहेर काढलंय। जोपर्यंत आमचे शिंदे साहेब इथे येत नाहीत तोपर्यंत आशाताई आणि हे आपले बाकीचे सगळे कर्मचारी इथून हलणार नाही। आम्हाला न्याय हवा। आशाताई आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। आशाताई आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं।